चला वेलकम बॅक. आजच्या तासामध्ये आपण संख्या रेषा या घटकाची सुरुवात करणार आहे. संख्या रेषा या घटकाबद्दल या अगोदरही आपण माहिती घेतलेली आहे. संख्या रेषा काय असते ते आपण जाणलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण परिमेय संख्या यांचा विचार करत होतो त्यातल्या त्यात धनपरिमेय संख्या आणि ऋणपरिमेय संख्या म्हणजे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, निगेटिव्ह रॅशनल नंबर यांचा ज्या वेळेस आपण विचार केलेला होता त्यावेळेस संख्या रेषेबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेतली. बरोबर. आज याच संख्या रेषेबद्दल थोडस सविस्तर या ठिकाणी आपण जाणून घेऊयात की संख्या रेषा नेमकी असते कशी, दिसते कशी, तिचे काय गुण आहेत, काय वैशिष्ट्य आहेत, काय गुणधर्म आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला या ठिकाणी आता संख्या रेषेमध्ये करायचा आहे. मित्रांनो, संख्या रेषा हा जो प्रकार आहे किंवा जी संख्या रेषा या संख्या रेषेची व्याप्ती ही अमर्यादित व्याप्ती आहे. म्हणजे ते कुठेतरी सुरू झाली आणि कोणत्या तरी ठिकाणी संपलं अशातला काही प्रकार नाही. कितीतरी पटीनं वाढत जाणारी संकल्पना आहे. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये जर विचार केला तर लक्षात घ्या, एखादी संख्या रेषा या स्वरूपातली असते. आपण काढली, या ठिकाणी 0 हा आहे. 0 हा संख्या रेषेचा मध्य असतो. 0 हा संख्या रेषेचा मध्य असतो आणि या 0 पासून संख्या रेषेच्या उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, तर डाव्या बाजूला सगळे निगेटिव्ह नंबर असतात. उजव्या बाजूचे जे नंबर आहेत हे सगळे नंबर कसे असतात, पॉझिटिव्ह नंबर असतात. तर संख्या रेषेच्या डाव्या बाजूला जे काही नंबर असतात हे सगळे नंबर कसे असतात, निगेटिव्ह नंबर असतात. विशेष करून संख्या रेषेवर 0 पासून उजवीकडे धन 1, धन 2, धन 3, धन 4 या प्रकारातल्या संख्या बसतात. तर याच संख्या रेषेवर 0च्या डावीकडे ऋण 1, ऋण 2, ऋण 3 या प्रकारच्या संख्या बसतात. म्हणजे सांगितलं तुम्हाला, संख्या रेषेवर म्हणजे नंबर लाईन आहे, नंबर लाईन वर 0 हा सेंटर पॉइंट आहे, 0 ही मध्य साधणारी संकल्पना. 0 पासून जसं तुम्ही उजवीकडे जाता सगळे पॉझिटिव्ह नंबर तुम्हाला पाहायला मिळतात आणि 0च्या जसं डावीकडे तुम्ही जितकं जाणार तितके तुम्हाला निगेटिव्ह नंबर पाहायला मिळतात. आणि याच्यावर आपली एक चर्चा सुद्धा झाली होती, 0 हा धन आहे का ऋण आहे. 0 पॉझिटिव्ह और निगेटिव्ह याच्यावर चर्चा झालेली होती. त्यावेळेस तुम्ही सर्वांनी सांगितलं सर 0 इज नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह, हा धन पण नाही आणि ऋण पण नाही, एक स्थिर आहे, एक स्थिर कन्सेप्ट आहे 0. हे पॉझिटिव्ह मध्ये कन्सिडर केली जात नाही, निगेटिव्ह मध्ये सुद्धा गणली जात नाही. मग ह्याला स्वतःच अस्तित्व, ते कोणाच्या मध्ये मिसळत नाही, ते कोणाच्या मध्ये वाकून बघायला जात नाही, कोणाकडे त्यांना डोकं घालायला जात नाही. ते आपण भलं आपलं ठिकाण भलं एवढं इतकाच विचार करतो. हे असं आहे 0. असो, दुसरा एक महत्वाचा मुद्दा होता, या संख्या रेषेची व्याप्ती कुठपर्यंत असेल, संख्या रेषा नेमकी कुठं थांबेल. संख्या रेषा त्याच ठिकाणी थांबेल ज्या ठिकाणी तुमच्या नैसर्गिक संख्या संपत्ती. ज्यावेळेस तुम्हाला शेवटची नैसर्गिक संख्या सापडेल ना त्यावेळेस संख्या रेषेचा शेवट झालेला असेल. आणि आपल्याला माहिती आहे शेवटची नैसर्गिक संख्या आतापर्यंत आपल्याला सापडलेली नाहीये. सापडली का? नाही सापडली. मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या माहितीये का तुम्हाला कोणती, सांगू शकता का? सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, 1 का 2 का 3 का 4, 4 का 3 का 2 का 1, सांगता येतं का? नाही सांगता येत. मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, तसं संख्या रेषेची मर्यादा सुद्धा तुम्हाला सांगता येत. ठीक आहे, आता 2 पद्धतीने मर्यादा म्हणतोय मी तुम्हाला. ओके, जसं या संख्या रेषेची मर्यादेबद्दल तुम्ही बोलताय तसं मर्यादा ह्याचं विस्तारित रूप पाहिलं आपण. किती वाढली संख्या रेषा, उजव्या बाजूला कुठपर्यंत वाढली, डाव्या बाजूला कुठपर्यंत वाढली. डाव्या बाजूला ऋण संख्या, कोणती निगेटिव्ह नंबर, कोणता निगेटिव्ह नंबर मिळाल्यावर संख्या थांबेल, संख्या रेषा थांबेल.
आणि कोणता पॉझिटिव्ह नंबर मिळाल्यानंतर संख्या रेषा थांबेल. या दोन्ही मुद्द्याचा विचार जर आपण केला तर आपलं निश्चित उत्तर असेल उजवीकडेही पॉझिटिव्ह नंबर आपल्याला मिळत नाही, आपण थांबू शकत नाही. डावीकडे निगेटिव्ह नंबर मिळत नाही, आपण थांबू शकत नाही. मिळत नाही म्हणजे कोणता मिळत नाही? शेवटचा, नाही का? उजवीकडला शेवटचा नंबर मिळतो का? नाही मिळत. मग डावीकडला शेवटचा नंबर मिळत नाही, मिळत नाही, अजिबात मिळत नाही. याच्यात फक्त काही गोष्टी आपण शिकून घ्यायचं काम आहे, फक्त त्याचे गुणधर्म आपण अभ्यासायचे फक्त. हिचा शोध कधी लागला, ह्याची सुरुवात कुठून झाली, ह्याचं गाव कोणचं, कोणत्या गावचे, त्या तालुका, नाव गाव पत्ता येता, काही गरज नाही त्यांचे बघायचे, फक्त एकच बघायचे ही कोणत्या गुणाचं कार्ट, त्याच्यामध्ये नेमके गुण कोणते कोणते लपले, फक्त इतकंच बघायचं, याच्यापेक्षा जास्त काय बघायचं नाही. लक्षात ठेवा, याच्या संख्या रेषेमध्ये असणारी गुण फक्त आपण या ठिकाणी विचारात घ्यायचे. सगळ्यात महत्वाचं संख्या रेषेवर, या अगोदर पण तुम्हाला सांगितलेलं होतं, पण आणखी एकदा सांगतो. चला, या संख्या रेषेवर ना मी आता याला थोडं लहान करतो. वरचा आहे भाऊ, या संख्या रेषेवर एक विशेष मुद्दा लक्षात ठेवा. एखादी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे किंवा मोठी आहे याची तुलना तुम्ही करू शकता. या संख्या रेषेवर एखादी संख्या धन आहे किंवा ऋण आहे याची तुलना तुम्ही करू शकता. या संख्या रेषेवर एखादी संख्या कोणत्या तरी दोन संख्यांच्या दरम्यान येते हे तुम्ही सांगू शकता, म्हणजे त्या संख्येचं स्थान सांगू शकता. विशेष तुम्ही भूमिती अभ्यासला, भूमितीच्या आकृत्या तयार होतात बघा. कशापासून तयार होतात? बिंदूपासून तयार होतात की भूमितीतल्या आकृत्या या बिंदूपासून तयार होतात, पॉइंट पासून. आणि एखाद्या आकृतीमध्ये किती बिंदू असतात? असंख्य बिंदू असतात, बरोबर आहे. साधी तुम्ही एक बिंदूची आकृती काढलात आणि सांगितलं हा बिंदू आहे, याच्यामध्ये सुद्धा असंख्य बिंदूंचा समुच्चय आहे, हा एकटा नाहीये. बिंदूची व्याख्या सांगत असताना आम्ही सांगत असतो, एका सुईपेक्षा लहान अल्पचिदार टोकदार वस्तू घ्या, एक कागद घ्या, कागदाचा पृष्ठभाग घ्या, त्याच्यावर फक्त याची टिचकी मारून उचला, दाबू सुद्धा नका, फक्त टिचकी मारा आणि उचला. त्या कागदावर या पिनमुळे जो ओरखडा उमटला ना, हा ओरखडा सुद्धा असंख्य बिंदूंचा समूह असतो, असंख्य बिंदूंचा. त्याला टोचवल्यानंतर आपल्याला त्याचं छिद्र दिसेल किंवा ठिकाण दिसेल की ज्या ठिकाणी आपण त्याला टोचवलेलं आहे. परंतु जर फक्त सहज टिचकी मारून उचललं किंवा टेकवून उचललं, आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही की आपण कोणत्या ठिकाणी त्या पिन टेकवली होती, बरोबर आहे. जाणीव सुद्धा होत नाही. आणि ही न जाणीव होणारा जो स्पॉट आहे, हा स्पॉट सुद्धा असंख्य बिंदूंचा समूह आहे, असंख्य बिंदूंचा समूह. मग बिंदू ही काय कन्सेप्ट असेल विचार करा. त्याच पद्धतीनं संख्या रेषेची खोली जर आपण विचारात घ्यायची ठरवली, तर मागच्या तासामध्ये एक वेळेस आपण गुगल मॅप पाहिला होता, आठवतं का? गुगल मॅप पाहिला होता. गुगल मॅपचं आणि संख्या रेषेचे गुण सारखे आहेत, पण इतकंच आहे, गुगल मॅपला सुद्धा मर्यादा येते, पण संख्या रेषेला मर्यादा येत नाही. काय येत नाही? गुगल मॅप सुरुवातीला तुमच्या बघा मोबाईल मध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहिलात गुगल मॅप, त्यावेळेस काय असतं काय नेमकं? पूर्ण पृथ्वी गोल एका मोबाईल मध्ये आपल्याला लहान आकारात दिसतो की नाही? मग त्याला जसं जसं तुम्ही थोडस झूम करत जाता तस तसं मग एक एक खंड तुम्हाला दिसतो, एक एक महासागर तुम्हाला दिसतो, त्यासोबतच मग एक एक देश दिसायला लागतो एका एका खंडातला, त्या देशातले परत राज्य दिसायला लागतात, राज्यातले जिल्हे दिसायला लागतात, जिल्ह्यातले परत तालुके दिसायला लागतात. आणि हे केव्हा होतं? तुम्ही फक्त झूम करत राहिल्यानंतर. किती झूम होणार, झूम केले की तालुक्यातले परत पुन्हा तुमचे गाव दिसायला लागतात. गावामध्ये जर तुम्ही झूम करत गेला तर गावातल्या गल्ल्या दिसतात, गल्ल्यांना जरी झूम केला तरी एखादं घर दिसतं. आणखी एक टेक्नॉलॉजी उपस्थित झालेली नाही, कदाचित होईल, पण ते घराच्या मध्ये कोण कोण बसले ते सुद्धा दिसत. म्हणजे आम्हाला काम सोपं झालं, पोरगा अभ्यास करायला लागले, मस्त पैकी आपल्या मोबाईल मध्ये काय गेम खेळत बसले,
की आम्हाला बघायला सोयीचं होईल. पण इतकी टेक्नॉलॉजी विकसित झाली, ती झाली टेक्नॉलॉजी. पण ही ज्यावेळेस नव्हती ना त्यावेळेस सुद्धा आमची संख्या रेषा होती का नाही बघा. त्यावेळेस सुद्धा आमची संख्या रेषा होती. पण त्याला मर्यादा आहे. कशाला? तुमच्या गुगल मॅपला मर्यादा आहे. पृथ्वीच्या बाहेरचं दाखवू शकत नाही, बरोबर आहे. पृथ्वीच्या बाहेरचा गोल नाही दाखवणार, पृथ्वीचाच गोल तेवढा दाखवणार. बरं, त्याच्यातून तुम्ही पूर्ण पृथ्वी बघायचे म्हटलं, पूर्ण खंड तुम्ही पाहू शकता, सगळं पाहू शकता, घरापर्यंत तुम्ही येऊ शकता. पण त्याच्यापेक्षा लहान कंटेंट तुम्हाला दिसतील का त्याच्यामध्ये? नाही दिसत, नाही दिसत ना. त्यापेक्षा लहान कंटेंट दिसणार नाही. एखादं जर समजा थोडस वेगळ्या पॅटर्न मध्ये तुम्ही पाहिला तर एखाद्या घरावरची टाकलेली पत्रे तुम्हाला दिसतील, एखाद्या दाराच्या समोर उभारलेली मोठी गाडी तुम्हाला दिसेल त्या गुगल मॅप मध्ये दिसेल, मान्य आहे. परंतु त्यापेक्षा लहान कंटेंट तुम्हाला दिसतील का? त्यापेक्षा लहान कंटेंट दिसणार नाही. पण आमच्या संख्या रेषेचं तसं नाही हो. आमची जी संख्या रेषा आहे का, किती पण एक्सपांड करायची, किती पण एक्सपांड, हे जमणारच नाही. तुम्ही थका, शक्य नाही तुमच्याच्यानं संख्या रेषेचा तळ गाठणं, शक्य नाही. अशी इतकी विस्तारित रूपातली संख्या रेषा आहे. काय वाटतं तुम्हाला संख्या रेषेवर किती संख्या असतील? 25 का 50? किती संख्या असतील संख्या रेषेवर? तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही सांगू शकत नाही संख्या रेषेवर संख्या किती. पण एक मात्र वैशिष्ट्य नक्की आहे संख्या रेषेचं, काय? प्रत्येक संख्येला स्वतःची वेगळी किंमत आहे. प्रत्येक संख्येला म्हणण्यापेक्षा संख्या रेषेची जे बिंदू आहेत ना, बिंदू, प्रत्येक बिंदूला स्वतःची किंमत आहे, वेगळी किंमत आहे संख्या रेषेवर येणार. इच अँड एव्हरी पॉइंट वेगवेगळ्या किमतीचा. कुठल्याही दोन बिंदूंची किंमत समान नाही, कोणत्याही दोन बिंदूंची किंमत समान नाही. बघा, हा एक बिंदू आहे, याची व्हॅल्यू 0, याच्या उजवीकडला पहिला बिंदू घेतला की 1, त्याच्या पुढचा 2, त्याच्या पुढे 3, त्याच्या पुढे 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 25, 30, 45, 50 मरून गेलं, पण काउंटिंग संपली. इकडं बघितलं, इकडं 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 आल्याडलं तर जायला जा, पल्ल्याड बघितलं त्यानं, शून्याच्या पलीकडं -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9, आजा बी मेला आणि सगळ्यात बी मेले, तर वजा काही संपल नाही, संख्या काही संपल नाही. हा, हे संख्या रेषेवरच्या संख्या आहेत, त्या कधीच संपल्या नाहीत. मग तुम्ही म्हणाल ठीक आहे सर, 1, 2, 3, 4 -1, -2, -3, -4 कधीच संपणार, मान्य. आणखी दुसरं काय करता येतं संख्या रेषेवर? आणखी दुसरं काय करता येतं? संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो तुम्हाला संख्या रेषेमुळे. संख्या रेषेमुळे संख्यांचा लहान मोठेपणा ठरवता येतो. मी सांगितलं होतं अगोदर, आठवा, कुछ कुछ याद आता है क्या? आठवा, मी सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो, संख्या रेषेवर ज्या संख्या एखाद्या संख्येच्या उजवीकडे बसलेल्या असतात ना, त्या मोठ्या असतात. म्हणजे संख्या रेषेवर उजव्या बाजूला असलेली संख्या नेहमी मोठी असते आणि डाव्या बाजूला असणारी संख्या नेहमी लहानच असते, बरोबर आहे. उजवीकडे असणारी संख्या नेहमी मोठी असते. सांगितलं होतं पहा, 1च्या उजवीकडे 2 बसलं, 1 मोठा का 2 मोठा? 2च मोठा ना. 2च्या उजवीकडे 4 बसलं, 4 मोठा का 2 मोठा? 2च मोठा ना. हा, आता इकडे बघा, -3च्या उजवीकडे -2 बसलं. हा, -3च्या उजवीकडे बसलं -2, -3 मोठं का -2 मोठं? हा, -3च्या उजवीकडे -2 बसलं, -3 मोठं का -2 मोठं? विचार करायची गोष्ट आहे. आता बघा, आपण दिसताना आपल्याला 3 मोठं दिसतं, दिसताना आपल्याला 2 लहान दिसतं, पण संख्या रेषेवर हे -3च्या राईट साइडला -2 बसलं, याचाच अर्थ याचाच अर्थ -3 पेक्षा -2 ही संख्या मोठीच आहे. सकाळी मोठी आहे, संध्याकाळी मोठी होती, दुपारी मोठी असणार, पहाटे सुद्धा मोठीच असणार, कधी पण मोठीच राहणार. -3 पेक्षा -2 नेहमी मोठी. का बरं मोठी? कशामुळे मोठी? तिची किंमत जास्त आहे म्हणून मोठी? अजिबात नाही. ते दिसायला मोठी आहे? अजिबात नाही. ती जास्त पैशाला मिळते? अजिबात नाही. मग कशामुळे मोठी? संख्या रेषेवर -3च्या उजवीकडे बसली म्हणून मोठी. तिचं स्थान मोठं. स्थानिक किंमत पाहता ना संख्येची,
संख्येतील अंकांची स्थानिक किंमत पाहता. कशानुसार ठरवता? स्थानिक किंमत. प्लेस व्हॅल्यू ठरवता ना तुम्ही संख्येतील अंकांची. कशानुसार ठरवता प्लेस व्हॅल्यू? त्याच्या प्लेस नुसार ठरवता ना, त्याच्या जागेनुसार ठरवता, त्याच्या स्थानानुसार ठरवता. त्याचं स्थान ज्या ठिकाणी असेल तितक्या पटीमध्ये तुम्ही त्याची किंमत ठरवता. मग कदाचित 1 पट, 10 पट, 100 पट, 1000 पट, त्या 10च्या घातांकित पटीमध्ये जाता तुम्ही. बरोबर. मग इथं किंमत ठरवायची. इथं किंमत कशानुसार ठरते? याच्या बसण्याच्या स्थानानुसार ठरते की नेमकं कोणत्या ठिकाणी बसतं. असो. बर, हे झालं पूर्णांक संख्येच्या संदर्भाने. तुम्ही जे पाहिलात आता इंटिजर्स वगैरे पाहिलं, तुम्ही पूर्णांकाच्या संदर्भाने पाहिलं की हे 1 2 3 4 5 6 7 8 अशा अनंतापर्यंत संख्या असतात. दुसरा एक मुद्दा तुम्ही पाहिलात, संख्या रेषेवर मूळ संख्याचा लहान मोठेपणा तुम्हाला ठरवता येतो. आणखीन काय करता येतं संख्या रेषेमुळे? संख्या रेषेमुळे आणखी काय करता येतं? तर संख्या रेषेमुळे तुम्ही आणखी काय काय करू शकता? संख्या रेषेमुळे तुम्ही बेरीज करू शकता. संख्या रेषेमुळे तुम्ही वजाबाकी करू शकता. ऍडिशन सबट्रॅक्शन कशामुळे करता तुम्ही? संख्या रेषेमुळे करता. तुम्हाला काय वाटतं? अधिकचे चिन्ह दिल्यामुळे तुम्ही बेरीज करता वाटतं तुम्हाला? नाही. वजाबाकीचे चिन्ह दिल्यावर तुम्ही वजाबाकी करता का? नाही. संख्या रेषेच्या माध्यमातून तुम्ही बेरीज आणि वजाबाकी करता. नेमकी काय करता? तर या संख्या रेषेवर ट्रॅव्हलिंग करता तुम्ही, संख्या रेषेवर फिरता. संख्या रेषेवर प्रवास करता. म्हणजे कसा प्रवास होणार तुमचा संख्या रेषेवर? संख्या रेषेवरचा जो तुमचा प्रवास आहे, तुम्हाला जर सांगितलं असेल 1 या गावापासून मला 4 या गावापर्यंत जायचंय, मध्ये किती गावं लागतील, किती किलोमीटर प्रवास होईल, तुम्ही करणार 1 गाव लागलं, 2 गाव लागलं, 3 गाव, 3 एककाचा प्रवास. म्हणजे काय केलात तुम्ही? 1 पासून 4 पर्यंतचा प्रवास केला. बरोबर आहे. किंवा मग असं ठरवलं तुम्ही, मला 2च गावाचा प्रवास करायचा आहे, मी आता 1 गावावर आहे, मला इथून पुढे 2 ठिकाणी जायचंय. मग तुम्ही ठरवलात एका ठिकाणी गेलात, 2 ठिकाणी गेलात, 3 नंबरच्या गावाला जाऊन पोहोचणार. संख्या रेषेवरचा प्रवास आहे तुमचा. संख्या रेषेच्या माध्यमातून बेरीज करणार, संख्या रेषेच्या माध्यमातून वजाबाकी करणार. आता गुणाकार भागाकार सुद्धा संख्या रेषेवर होतो बरं का. तो कसा होता त्याचं सांगेल तुम्हाला हळूहळू. पहिल्यांदा काही गोष्टी लक्षात घ्या. आता दुसरा एक मुद्दा बघा, संख्या रेषेवर जसे पूर्णांक असतात, जशा पूर्णांक संख्या तुम्ही पाहिलात, मग धन असतील किंवा ऋण असतील, तशा काय अपूर्णांक संख्या असतात का संख्या रेषेवर? अपूर्णांक संख्या असतात का? असतात ना. सगळ्याच संख्या तुम्हाला संख्या रेषेवर दाखवता येतात. सगळ्या संख्या, परिमेय संख्या सगळ्याच तुम्हाला संख्या रेषेवर दाखवता येतात. Each and every rational number can be placed on number line. प्रत्येक नैसर्गिक संख्या, प्रत्येक पूर्ण संख्या, प्रत्येक पूर्णांक संख्या, प्रत्येक परिमेय संख्या तुम्ही संख्या रेषेवर दाखवू शकता. संख्या रेषेवर तुम्हाला दाखवता येते. मग आता परिमेय संख्येमध्ये निवड पूर्णांकच येतात का सगळे? नाही येत ना, अपूर्णांक सुद्धा येतात. बरं, आता हा एक मुद्दा बरं झाला, आता तुम्ही काढलात म्हणून ठीक आहे. मला एक सांगा, ही जर संख्या रेषेने घेतली आणि या संख्या रेषेवर हा घेतला 1 आणि हा घेतला 2, या दोघांच्या मध्ये नेमके किती नंबर असतील? आम्हाला माहिती आहे सर. काय? आम्ही सेंटीमीटरची पट्टी पाहिली. त्याच्यामध्ये कसं असतं, 1 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटर याच्यामध्ये छोट्या 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 10 रेषा असतात. म्हणजे इथं सुद्धा 10 संख्या असतील ना, नाही का? इथं सुद्धा संख्यांची संख्या किती असणार आहे? 10च असेल ना. घ्या मग 10 संख्या, 10 तर 10. आपल्याला काय करायचं? मला दिसणार आहे जरा थोडस 10 तर 10. मग कसं घेणार 10? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बस 11 झाली की उद्या एक जास्त झालं समजू आपण की 2 नंबरला चालीकडे. आता एक काम करू, झाले 10. बघा बघ, 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग 5 6 7 8 9 आणि हा 10 भाग. सगळे भाग समान आहेत असं समजून घ्या. समजायला काय फरक पडत नाही, सगळे भाग समान आहेत. आता एक दुसरा मुद्दा महत्वाचा, दुसरा एक महत्वाचा मुद्दा,
ठीक आहे. तुम्ही याला काय म्हणलात मग? याला नंबर द्यायचा ठरवला. याला म्हटलं सर याला म्हणा 1.1, हे काय असेल 1.2, हे काय 1.3, हे काय 1.4, परत 1.5 असं करत तर तुम्ही 1.9 ला आला आणि हे सरळ झालं 1.10. याचा अर्थ इथला दशक इकडे दिला, 1 आणि 1 2 झाले म्हणून झाले 2.0. मान्य आहे, पटलं, कळलं. 2 एककामध्ये 10 संख्या असतात, मान्य केलं. बरं आता ह्या ज्या 10 संख्या तुम्ही मला म्हणताय, आता मला सांगा हे 1 आणि हे 1.1 ह्यांच्यामध्ये किती संख्या? 1 आणि 1.1 यांच्यामध्ये किती संख्या? तर यांच्यामध्ये सुद्धा 10 संख्या असतील ना, यांच्यामध्ये सुद्धा 10 संख्या असतील. कशा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग केले, झाले का नाही 10 संख्या? मग ह्याला काय म्हणणार तुम्ही? 1.01 1.02 असं करत करत 1.09 ला आलात आणि 9च्या पुढची संख्या 1. 10 तर म्हणता येत नाही, 10 तर म्हणता येत नाही. म्हणून काय केलं तुम्ही? ह्या 10चा हातचा इकडे दिला, किंवा मग इथं दुसरं काम करा, असं पुसणार आहे असं. या बघा 1.09 झालं म्हणजे 1.10 म्हणजेच काय आलं 1.1 आला का नाही? बघा हा पूर्णांक मोठा म्हणजे पूर्ण मोठा भाग. ही आहे संख्या रेषा. बर आता तुम्ही हे म्हणाला, आता जर मी ह्या दोघांना जर आणखी थोडस झूम केलं तर ह्यांच्यामध्ये किती नंबर बसतील? परत 10च घ्या सर, जास्त घेऊच नका. ठीक आहे, परत 10च नंबर घेऊ आपण, जास्त नंबर घ्यायचेच नाही. ठीक आहे, नाही घेतले पण त्याच्यातले पुन्हा आणखी 10 पैकी एकच भाग घेतला आणि त्याला जर एक्सपांड केलं तर त्यांच्यामध्ये किती संख्या बसतील? त्याच्यामध्ये 10च घ्या सर. पण त्या 10 पैकी एक भाग घेतला आणि त्यांना एक्सपांड केलं, किती संख्या बसली? त्याच्यात बी 10च घ्या. म्हणजे असे किती नंबर बसले तुमचे? एक विचार करा, साधी गोष्ट आहे ना, जास्त लांब जायची आवश्यकता नाही. बघा 1 ते 2 मध्ये पहिल्यांदा 10, त्या 10 पैकी एकात 10, म्हणजे असे प्रत्येकात 10 10 म्हणलं तर 100 झाले. त्याच्यात पुन्हा एकात 10 म्हणजे 100 100 100 100 100 असे झाले किती? 10 वेळेस 100 ते झाले 1000. त्याच्यातले एकात 10 असे 1000 1000 1000 1000 किती होतात बघा. ते तुम्हीच बघा ना, मला सांगा. म्हणजे एका एकक अंतरामध्ये, एक एकक अंतर तुम्ही जे घेतला होता ना इथे, एक एकक अंतर 1 आणि 2 यांच्यामध्ये, ह्यांच्यामध्ये लाखो करोडो अब्जावधी काय अरब खरब अशोहिनी किती म्हणायचे तितक्या म्हणा, अनंत संख्या बसतात ह्याच दोघांमध्ये. अनंत संख्या या दोघांमध्येच बसतात. मग सगळ्या संख्या रेषेवर किती संख्या असतील? अनंत गुणिले अनंत गुणिले अनंत गुणिले अनंत. अनंत टाइम अनंत, इतक्या संख्या असतील ना, बरोबर आहे? इतक्या संख्या असतील. मग मला सांगा, तुम्ही जे म्हणता ना मला संख्या वाचन 10 अंकीपर्यंत करता येतं, मला 50 अंकीपर्यंत संख्या वाचन करता येतं, मला 100 अंकी संख्या सुद्धा वाचता येतात. मी एकच म्हणतो, जर तुम्ही 100 अंकी संख्या वाचू शकत असाल तर माझ्या फक्त संख्या रेषेवरच्या 2 एककाच्या मधल्या संख्या किती आहेत तेवढ्या फक्त वाचून दाखवा, बस. आहे शक्य? नाही, नाही शक्यच नाही, वाचूच शकत नाही. खऱ्या अर्थानं संख्या रेषेची व्याप्ती जर तुम्हाला बघायची असेल तर या इकडं तुम्हाला एक सफर घडवतो, संख्या रेषेची व्याप्ती दाखवतो. नेमकी संख्या रेषा काय प्रकार आहे तुम्हाला कळून जाईल. काय बघा जरा थोडस, तुम्ही संख्या रेषा पाहू शकता माझ्याकडे. या संख्या रेषेला मी रिसेट केलं. या संख्या रेषेमध्ये महत्वाचा एक पार्ट आहे कुठला, याच्यामध्ये बघा तुम्ही पाहू शकता. हो इकडे 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 तिकडे जायचं आपल्याला. चल इकडं, हा ओके.
ही संख्या रेषा तुमच्या समोर आली. इथं काय आहे? शून्य. शून्यापासून तुम्ही कुणाकडे जाणार आहे? धनसंख्यांची मर्यादा बघायची तुम्हाला किती येते. चला धनसंख्या धनसंख्या धरा. चला धनसंख्या निगेटिव्ह कडे चालला काही पॉझिटिव्ह. हो इकडे जायचं. चल चला धनसंख्या किती आहेत सांगा मला याच्यावर. किती सापडतील लोक? 1 का 2 का 3 का 4? बघा प्रवास कधी थांबवायचा बघा आता. कुठपर्यंतही जाऊ शकता तुम्ही, कुठपर्यंत. याला मर्यादाच नाही. ऐकायला मर्यादा नाही. तुम्ही शून्यापासून सुरू केला, शून्यापासून आता आला 400 पर्यंत. आता 400 गाव भेटलं. त्याच्या पुढचे गाव किती आहेत काय माहिती. तुम्हाला सांगू का, मी जर आयुष्यभर असंच धरून उभारलो, याला आयुष्यभर लाईट नाही गेली, मी असंच सिस्टम चालू राहिली, ती असंच पळत राहिली, काय थांबणारच नाही. थांबणारच नाही. आताच माझा हात दुखून राहिला. माझा हात आता दुखून राहिला. पुन्हा काय करायचं? ज्या पद्धतीने इकडे होतं ना, त्याच पद्धतीने तुम्हाला कुठं भेटेल माहितीये का? निगेटिव्ह नंबर. त्याच पद्धतीने निगेटिव्ह नंबर. तुम्हाला काय वाटतं? एवढे फक्त असं इकडं तिकडं डावीकडून उजवीकडे पळवल्यावर संख्या रेषा संपत्ती वाटतं तुम्हाला? संख्या रेषा झाली वाटतं? नाही होत. चला परत जाग्यावर. हो चल ना भाऊ, चल ना, चल ना. हा एक विचार करा, या ठिकाणी जे अरे चल 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 हे बघा हे बघा हे बघा, मी आता कोणते 2 भाग घ्यायला लागलो ते लक्षात घ्या. हा 0 ते 10 हा एक पार्ट घेतला, जास्त नाही मोठा गेला दुसरा. किंवा हा 0 ते 10 एक पार्ट घेतला, इतकाच एक भाग घेणार मी आता संख्या रेषेवरचा. बरं काय, या संख्या रेषेवरचा मी हा फक्त 0 पासून 10 पर्यंत याच एका एककाचा घटक घेणार. ह्याच्यामध्ये नेमके किती संख्या आहेत हेच फक्त आपल्याला बघायचं होतं. मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला की याच्यात नेमके किती संख्या आहेत. बघा चला, इकडे नको इकडे चल. आणि काय व्हायला काही कळत ना मला. प्रवास निगेटिव्ह कडे चालला का? पॉझिटिव्ह 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 बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. इतकं मी नको. ठीक आहे, इथं 1 ते 10 मधला भाग घेतला होता आपण, इथपर्यंत एक्सपांड केलाय. कुठपर्यंत झालं बघा, 1 ते 10 चा जो भाग होता हा कुठपर्यंत मिळाला आपल्याला? बघा इथून इथपर्यंत. मगाशी दिसत असताना इतकाच दिसत होता, आता जरा मोठा झाला. ठीक आहे म्हणून. आता जर आणखी तुम्हाला बघायचं असेल तर चल 1 ते 10 चा भाग सोडून दिला, आता आलो आपण 1 ते 2 मध्ये. 1 ते 2 मध्ये 10 भाग आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आहेत 1 ते 2 मध्ये. पुन्हा त्याच्यामध्ये काय आहे आणखी भाऊ? 1 ते 2 मध्ये आलं पहा पुन्हा 1.1 1.1 म्हणजे काय? याचा पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, चौथा भाग, पाचवा भाग असं करत 10व्या भागाला काय आलं? जे आलं ते आलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1.1 याच्यामध्ये परत 10, याच्यामध्ये परत 10 भाग. याच्यात परत तुम्हाला 10 भाग मिळणार. ठीक आहे, याच्यात तुम्हाला 10 भाग मिळाले. परत या 10 भागामध्ये काय असेल आणखी? ह्या 10 याच्यामध्ये बघा आणखी किती किती भाग वाढत चालले. फक्त बघत राहा तुम्ही आता संख्या कशा वाढत जातात ते. 1.1 होतं, आता 100वा भाग भेटला. 100वा भाग भेटला 1.1 चला पुढे काय भेटला? 1.1 1000 म्हणजे एका एककाचे
समान 1000 भाग झालेत हे असं सांगतं. एका एककाचे समान 1000 भाग झालेत. अजून किती करायचे भाग? अजून किती भाग होणार आहेत मला काय माहिती. येऊ द्या 10,000 भाग झाले. चल एका एककाचे समान किती भाग झाले बघ बघ बघ. 1 लाख कुठे गेला? 1 लाख हा 1 लाख 1.83 अंशेद 1 लाख. असू द्या असू द्या. महत्वाचा मुद्दा एक तर इकडे बाजूलाच राहिला. हा बघा इकडे बी सर्कल तिकडे सर्कल. किती नंबर आहेत संख्या रेषेवर? किती नंबर आहेत? येतच चाललेत येतच चाललेत येतच चाललेत येतच चाललेत. वातावरणामध्ये जितके धुळीचे कण तितक्या संख्या रेषेवर. बसा मोजत. वातावरणात जितके धुळीचे कण धुळ असतं का फुपाटा तितके कण तितके नंबर संख्या रेषेवर. कुठं आला ते? आता हे बघा तुम्हाला काही खोटं सांगत नाही. या एकच्या पुढे जितके शून्य आहेत ना तितकी संख्या तुम्हाला वाचता पण येत. तरी पण एका थांबाचं नाव घेत नाही आणखी पळायला. विचार करायची गोष्ट. किती संख्या संख्या रेषेवर. फक्त मी बघितलंय कोणामध्ये 1 आणि 2 यांच्यामध्ये. फक्त पाहतोय मी 1 आणि 2 या दोघांच्याच मध्ये फक्त. काय व्हॉट इज दिस भानगड? नेमकं काय आहे संख्या तुम्हाला ओळखू तरी येते का? इतक्या संख्या रेषेवर. ठीक. ह्या सगळ्या धन मध्ये नाही फक्त 1 आणि 2 या 2 एककातला तुम्ही विचार केलात मित्रांनो. आलो आपल्या गावात ठिकाणी. आता या संख्या रेषेमध्ये तुम्ही म्हणाल सर आम्हाला काय करायचं होतं? काय का या संख्या रेषेमध्ये तुम्ही एखाद्या संख्येचं स्थान निश्चित करू शकता. एखादी संख्या नेमकी कोणत्या ठिकाणी बसू शकते याचं स्थान निश्चित करू शकता. ते कसं करणार? तर त्याच्यासाठी एक सोपं काम करावं लागतं आपल्याला. जी काही संख्या दिलेली असेल तुम्हाला जी काही दिलेली समजा तुम्हाला संख्या दिलेली 4/5. 4/5 ही संख्या दिली तुम्हाला. अगोदर ठरवा ही संख्या. या संख्येची किंमत नेमकी किती अगोदर ठरवा. 1 पेक्षा मोठी आहे 2 पेक्षा मोठी आहे 3 पेक्षा मोठी आहे. नेमकं कोणत्या संख्येपेक्षा मोठी म्हणजे याचं इंटिजर काय? व्हॉट इज द इंटिजर ऑफ दिस नंबर? काय याचा पूर्णांक काय? काय पूर्णांक असणार आहे याचा? कोणत्या पूर्णांकाच्या पुढची संख्या ही? छेदाधिक संख्या. if denominator is greater than numerator. If denominator is greater than numerator. अशा वेळेस संख्या कशी असते? 1 पेक्षा लहान संख्या असते. जी संख्येमध्ये छेद मोठा असतो ना अंशापेक्षा अशी संख्या ही 1 पेक्षा लहान असते. का बरं 1 पेक्षा लहान असते? याला जर तुम्ही मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केला तर बघा व्यवहारी अपूर्णांक याला पूर्णांकित अपूर्णांकात बदलून घ्या. ज्यावेळेस तुम्ही याला पूर्णांकित अपूर्णांकात बदलाल ना ज्यावेळेस तुम्ही याला पूर्णांकित अपूर्णांकात बदलाल म्हणतोय मी बदला घ्याल म्हणत नाही. ज्यावेळेस याला पूर्णांकित अपूर्णांकामध्ये तुम्ही बदलाल त्यावेळेस काय होणार आहे? छेदानांशाला भाग गाठला 5 0 0 शून्यांच्या 4 शिल्लक छेदाला छेद 0.4/5. याची जर डेसिमल पॉइंट मध्ये तुम्ही याची किंमत काढलात ना डेसिमल फ्रॅक्शन मध्ये तर डेसिमल मध्ये किंमत याची कशी निघेल पहा. 4/5. चला 5 1 5 5 0 0 दशांश चिन्ह ठेवलं घेतलं 0 5 40 0.8 ही संख्या आहे. म्हणजे ही संख्या तुमची कुठं बसल? 0 आणि 1 च्या मध्ये बसल का नाही? ही संख्या तुमची संख्या रेषेवर कोणत्या ठिकाणी बसेल? 0 आणि 1 या दोघांच्या मध्ये बसेल. चला यासोबतच दुसरा एक मुद्दा. जर तुम्हाला संख्या दिली कोणती? तुम्हाला संख्या दिली 27/4 ही संख्या कुठं बसल? सोपं काम आहे. छेदाना अंशाला भाग घाला. बरोबर आहे. 4 1 4
4 असत 28 मोठं होतं. 4 सख 24, 4 सख 24, 4 असत 28. त्या दोघांच्या मध्ये 6 आणि 7च्या मध्ये. पण नेमकं कोणत्या ठिकाणी जर म्हटलं तर पुन्हा 6 आणि 7 या समान या एका एककाचे समान 4 भाग करा. किती भाग करा? समान 4 भाग करा. आणि इथं कितवा भाग? 6 घेतलात म्हणजे काय झालं? 6 चूक 24 मिळालं 24. शिल्लक किती राहिलं? 3. 4 समान भाग करा. 1 2 3 4 केला. याच्यापैकी तिसरा भाग घ्या म्हणजे या ठिकाणी बसली तुमची संख्या. 6 आणि 7च्या मध्ये या ठिकाणी तुमची संख्या बसली. आहे का काही संख्या रेषेवर अवघड? काहीच नाही. काहीच नाही. संख्या रेषेच्या माध्यमातून चल भाऊ आपल्या प्रत्येकांचा संख्या रेषेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कन्सेप्ट सांभाळून घेऊ शकतो. जसं की सांगितलं मी तुम्हाला संख्या रेषेवर काय असतं? ज्या संख्या असतात या उजवीकडे असतील तर किंमत जास्त, डावीकडे असतील तर किंमत कमी. त्यासोबतच संख्या रेषेच्या माध्यमातून आपल्याला धन संख्या दाखवता येतात, ऋण संख्या दाखवता येतात. त्यासोबतच आणखी काय करता येतं? संख्या रेषेच्या माध्यमातून तुम्हाला बेरीज करता येते, वजाबाकी करता येते. आणखी काय करता येतं? संख्या रेषेच्या माध्यमातूनच आपण एखादी संख्या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवू शकतो. आणि जर दोन भिन्न भिन्न बिंदूंचे निर्देशांक आपल्याला माहित असतील, निर्देशक म्हणजे त्या बिंदूंच्या किमती जर माहित असतील तर त्या दोन बिंदूमध्ये असणारं अंतर सुद्धा आपण सांगू शकतो. तुम्हाला सांगितलं संख्या रेषेवर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या बिंदूंच्या किमती तुम्हाला दिल्या. एक बिंदू या ठिकाणी आणि एक बिंदू या ठिकाणी, या दोघांच्या किमती तुम्हाला दिल्या. तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता? या दोन बिंदूतलं अंतर काढू शकता. आणि अंतराच्या संदर्भात काल तुम्हाला सांगितलं होतं मी, अंतर हे निगेटिव्ह मध्ये कधीच निघत नसतं. निघतं का अंतर निगेटिव्ह मध्ये? कधीच निघत नाही. अंतर हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. बरोबर? डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्ह असतं. मग इथं तसंच आहे. दोन बिंदू मधलं अंतर आपण काढू शकतो. कशाच्या माध्यमातून? साह्यानं? संख्या रेषेच्या साह्यानं. दोन. हा बिंदू या बिंदूपासून किती अंतरावर आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल? मोठ्या संख्येतून मोठी संख्या, याचाच अर्थ जो बिंदू मोठी किंमत दाखवतो यातून लहान संख्या तुम्हाला वजा करावी लागेल. म्हणजेच काय वजा करावी लागेल? या साईडच्या बिंदूंचा निर्देशांक. मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केला तर तुम्हाला या दोन बिंदूतला फरक दिसून येईल. चला आता एक साधे साधे उदाहरण घेऊयात, प्रत्यक्ष म्हणजे लक्षात येईल आपल्याला. ओके, काही उदाहरणं घेऊयात म्हणजे लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय करायचंय. तुम्हाला सांगितलंय संख्या रेषेवर संख्या दाखवा म्हणून विचारलंय. संख्या रेषेवर संख्या दाखवा किंवा मग दिलेली संख्या संख्या रेषेवर कोणत्या दोन पूर्णांकाच्या मध्ये येईल, दरम्यान येईल. दोन पूर्णांकाच्या दरम्यान पाहिजे आपल्याला, मध्ये म्हणजे दरम्यान, हे लक्षात ठेवा. मी संख्या देतोय तुम्हाला, तुम्ही मला विचार करून सांगा कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान असेल ते. पहिली संख्या आहे 4/7 4/7. संख्या रेषेवर कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान येईल? मला तुम्ही फक्त दोन पूर्णांक सांगायचे, कुठल्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान ही संख्या येऊ शकते. ओके, कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान ही संख्या येऊ शकते? फक्त याचं उत्तर तुम्ही मला देणार आहात. संख्या तुम्हाला दिलेली आहे 4/7. मला याचे पूर्णांक सांगा. पूर्णांक कोणत्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान हा नंबर लाईनवर प्लेस करता येऊ शकतो? कोणाचं माईक चालू झालंय बघा, लक्षच नसतं माईककडे आपल्या. हा, आपल्या सिस्टीम कडे लक्षच नाही. नेमकं काय चाललंय की काही तेच समजत नाही. 1 व 2 1 व 2 मध्ये सर 0
काय झालं? काही समजणार बा आम्हाला तर काय झालं ते. कुठे गेलात रे? आलात का? हा, तुम्हाला संख्या दिलेली होती, आठवतंय का? पहा, संख्या दिलेली आहे 4/7. कोणत्या ठिकाणी संख्या रेषेवर ही संख्या तुम्हाला दाखवता येईल? हम्म, 0 ते 1 मध्ये. नक्की नक्की नक्की. नक्की. काय कारण आहे 0 ते 1 मध्ये बसण्याचं? दुसरीकडे का बसत नाही? कारण की सर त्याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी येते. 1 पेक्षा कमी आहे म्हणजे याची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे का जास्त हे तुम्ही कशावरून ठरवणार? किंमत काढून ठरवणार का कशावरून ठरवणार? त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात कन्वर्ट करायचं, नाही तर दशांश मध्ये. काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. 0पेक्षा 1 पेक्षा किंमत कमी का जास्त हे बघण्यासाठी फक्त एवढंच बघायचं, छेद लहान आहे का मोठा आहे. काय म्हणलं मी? फक्त छेदाधिक आहे का अंशाधिक आहे बघा. जर छेदाधिक असेल तर निश्चित पद्धतीने काय असणार आहे? 1 पेक्षा किंमत कमी असणार. जर अंश मोठा असेल तर मग 1 आणि 0च्या मध्ये येणारच नाही. काही असेल, काही असू द्या. इथं घेतलं 7/4 घेतलं, तुम्ही लाख भानगडी करा, हे 1च्या खाली येणारच नाही, संख्या उतरणारच नाही. पण उतरू पण शकते केव्हा माहितीये का? ही जर निगेटिव्ह असेल तर 1च्या मागे सुद्धा जाऊ शकते. निगेटिव्ह असेल तर. चला, तुम्हाला दुसरा नंबर दिला. दुसरा नंबर, हा नंबर कुठं बसतो सांगा मला? दुसरा नंबर देतो तुम्हाला. 23/-12 कुठे बसला हा? -12 कुठं बसला सर? -1 ते -2च्या मध्ये. -1 ते -2च्या मध्ये. हो सर. त्यावर काय केलात मग? पाहिलात तुम्ही 12 हा छेद आहे याचा, -1 का धन आहे ते नंतर विचार करा. पहिल्यांदा ठरवलात फक्त 23/12 ही संख्या. यामध्ये विचार केला 12ची किती पट 23 आहे? पहिल्या पटीपेक्षा जास्त आहे पण दुसऱ्या पटीपेक्षा कमी आहे, बरोबर आहे. 12 × 12, 12 × 2 = 24. पहिल्या पटीपेक्षा मोठी आहे पण दुसऱ्या पटीपेक्षा लहान आहे. 12 मग 12 आणि 24 याच्यामध्ये जर बसायचं असेल तर 12 म्हणावं लागेल तुम्हाला. 12 × 2 = 24 म्हणजे 1 आणि 2 या दोघांच्या मध्ये तुम्हाला ही संख्या घ्यावी लागेल, नाही का? 1 आणि 2 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान ही संख्या बसेल. पण नंबर तर निगेटिव्ह होता म्हणून 1 आणि 2च्या मध्ये नाही बसणार. चला, पार्टी बदलली, -1 आणि -2 यांच्या मध्ये बसेल. जवळ कोणाचे असेल? -1 च्या जवळ असेल का -2 च्या जवळ असेल हे सांगा. कोणाच्या जवळ बसेल? ठीक आहे, -1 -2 त्या दोघांच्या मध्ये बसायला लागलं. ओके, आय ऍग्री विथ यू. पण नेमकं जवळ कोणाच्या? -1 च्या जवळ येईल का -2 च्या जवळ येईल? कोणाच्या जवळ येईल? कोणाच्या जवळ? -2 च्या जवळ. का बरं -2 च्या जवळ? अरे जितके नंबर मोठ्या त्याचा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर -1 -11/12 असं येते. मला एक सांग, मग आता 1/12 इथं आलं, 11/12 इथं गेलं. मग ठीक आहे, मान्य आहे मला, इकडं -1 आहे, इकडं -2 आहे. मग -1 आणि -2 चे जर तुम्ही भाग करायला लागला तर हा भाग तुम्ही कुठून करणार आहे? -1 आणि -2 चे तुम्हाला भाग करायचे. कसे करायचे सांगतोय बघा. हे घेतलं,
हे आहे -2 -1. या दोघांचे तुम्हाला भाग करायचे. भाग होणार आहेत तुमचे किती? 10 भाग किंवा 11 भाग होणार आहे. समजू आपण 11 भाग जर केले आपण तर इकडनं करणार 1 2 3 सर असे करणार का? आपलं सोपं काय राहतं? आपलं काम भाग करत असताना किंवा संख्या लिहित असताना कशा पद्धतीने लिहित आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं लिहिता ना, बरोबर आहे. मग आता तुमची जी मगाशी जी घेतलेली संख्या होती, कोणती संख्या होती ती कुठे गेली? हा 11/12 तुम्ही म्हणताय मला. मग 11/12 कुठे येणार आहे? याच बाजूला येणार आहे ना, -1 च्या बाजूला नाही काय येणार? होय जाधव, नाही काय येणार? सर कसं येणार? आता सांगितलं ना तसं कसं येणार. आतापर्यंत काय सांगितलं तेच सांगितलं ना. हा सर मला वाटलं असं उलट येते काय म्हणजे असं कसं येते सांग की मग आता. 11 जवळ हे -1 जवळ त्याच्यातले 1/12 असं वाटलं. करताना कुणीकडनं करणार तू? डावीकडून उजवीकडे करणार का उजवीकडून डावीकडे करणार? उजवीकडून डावीकडे उजवीकडून डावीकडे. डावीकडे म्हणजे इकडनं निघला. नाही सर डावीकडून उजवीकडे. इकडनं जावं लागतंय. हा हो अरे नाही, ही चुकीच आहे जाधव साहेब. तुम्ही पहिले जे बोलत होता तेच खरं आहे. कधीही भाग इकडनंच केले जातात. ऋण संख्यांचे निगेटिव्ह नंबरचे पार्ट इकडनंच इकडे टाकले जातात. काही असू द्या, लाख भानगडी उद्या. अहो तुम्ही संख्याच मोजताना कुठून मोजायला लागलात? एक विचार करा. हे बघ संख्या मोजायला लागला तू इथून घेतला मान्य. हे -1 आहे, हे -2 आहे. -1 -2 -3 इथं 0 आहे. शून्याच्या इकडे तुम्ही आलात ना, तुमचे भाग इकडनंच करा, नंबर इकडूनच टाका, वाचन इकडूनच करा. शून्यापासून इकडे जर जात असाल तर मग मात्र डावीकडून उजवीकडे जा. काय तुझा पहिलाच मुद्दा बरोबर होता, कन्फ्युज होऊ नकोस. आणि मग जी संख्या मागाशी तुम्हाला सांगितलेली होती की -2 च्या जवळच येणार, काय झालं की -2 च्या जवळच येणार आणि इकडनं भाग टाकत आलात तुम्ही. आलं का लक्षात? हो सर. हा असो.